काय होईल जर तुमच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यानेच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला तर? पण विचार करा, जर तो खंजीर नसून तुम्हाला एका मोठ्या संकटातून वाचवण्यासाठी उचललेलं पाऊल असेल तर? 23 नोव्हेंबर 2019 पहाटे 5:47 संपूर्ण देश गाढ झोपेत असताना राजभवनाचा दरवाजा उघडतो आणि एका अशा शपथविधीचा जन्म होतो जो भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय गुन्हा मानला गेला. ती पहाट खरी होती की तो एक ठरवून केलेला गेम होता? अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राच्या राजकारणातील असा चेहरा ज्याच्या एका सहीने सरकार बनतं आणि एका फोनने पूर्ण प्रशासन हादरतं. पण याच माणसाला आपल्या आयुष्याची 40 वर्ष ज्या काकांच्या सावलीत घालवली त्यांच्याच विरोधात का उभं राहावं लागलं? शरद पवारांना खरोखरच पुतण्याच्या या बंडाबद्दल माहिती नव्हती का? की हा मोठ्या पवारांचाच सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक होता? आणि सर्वात धक्कादायक, ज्या बारामतीने त्यांना शून्यातून विश्व निर्माण करून दिलं त्याच बारामतीने त्यांना रक्ताच्या नात्यात निवडीचं आव्हान का दिलं? आणि सर्वात महत्त्वाचं, 28 जानेवारी 2026 त्या सकाळी बारामतीच्या आकाशात नेमकं काय घडलं ज्याने एका वादळाचा शांत शेवट झाला? आज आपण अजित पवारांच्या जन्मापासून ते 28 जानेवारी 2026च्या त्या शेवटच्या श्वासापर्यंतचा प्रवास पाहणार आहोत. अजित पवारांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा नावाच्या छोट्या गावात एका सामान्य कुटुंबात झाला. पण त्यांचं मूळ गाव म्हणजे बारामती तालुक्यातील काटेवाडी. त्यांचं बालपण हे एखाद्या चांदीच्या चमच्याने जेवणाऱ्या मुलासारखं नव्हतं. त्यांचे वडील अनंतराव पवार हे शांत, संयमी आणि कलेची आवड असणारे होते. पण घरची परिस्थिती आणि शेतीची ओढ यामुळे अजितदादा लहानपणापासूनच कडक शिस्तीत वाढले. अजित पवारांना सुरुवातीला राजकारणात अजिबात रस नव्हता. त्यांना एक यशस्वी, प्रगतशील शेतकरी व्हायचे होते. पण नियतीने डाव टाकला. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची विस्कळीत झालेली घडी पाहता तरुण अजितला कळून चुकलं की आता शांत बसून चालणार नाही. त्यावेळी त्यांचे काका शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे नाव होऊ लागले होते. काकांनी पुतण्याला सावरलं, पण अजित पवारांनी कधीही आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या नाहीत. त्यांनी स्वतःला झोकून दिलं ते बारामतीच्या मातीत आणि सहकारी संस्थांच्या कामात. इथूनच एका जिद्दी मुलाचा दादा होण्याचा प्रवास सुरू झाला. 1982 मध्ये अजित पवारांनी राजकारणात पहिलं पाऊल टाकलं. एका साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पण खरी चमक दिसली 1991 मध्ये. राजकारणात लोक खुर्चीसाठी जीव देतात, पण अजित पवारांनी 1991 मध्ये काहीतरी वेगळंच केलं. ते बारामतीतून खासदार झाले होते. दिल्लीच्या संसदेत त्यांचं वजन वाढू लागलं होतं. पण फक्त 6 महिन्यात त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. का? कारण त्यांचे काका शरद पवार यांना केंद्रातून महाराष्ट्राच्या राजकारणात परतायचे होते आणि त्यांच्यासाठी स्वतःची जागा रिकामी करणारा हा पहिला नेता म्हणजेच अजित पवार. कोणताही विचार न करता एका मिनिटात अजित पवारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा काकांच्या पायावर ठेवला. हा केवळ राजीनामा नव्हता, तर ते एक प्रतीक होतं. काका, मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. पण याच त्यागाची परिणती 30 वर्षांनंतर बंडात होईल असं कोणाला वाटलं होतं? अजित पवार हे महाराष्ट्राचे असे मंत्री ठरले ज्यांच्या नावाचा दरारा मंत्रालयातील शिपायापासून ते मुख्य सचिवांपर्यंत होता. दादांचा दौरा आहे म्हटलं की अधिकारी आदल्या रात्रीपासून कामाला लागायचे. पहाटे 5 वाजता उठून धरणं, रस्ते आणि पुलांची पाहणी करणारा हा नेता प्रशासनाचा अंमलदार बनला. अजित पवार केवळ एक नेता नाही, तर ते एक उत्तम प्रशासक होते. फाईलवरची सही असो किंवा एखाद्या अधिकाऱ्याची झाडाझडती, दादांचा शब्द म्हणजे अंतिम निर्णय असायचा. पण त्यांच्या याच रोखठोक स्वभावाने त्यांना अनेक शत्रू दिले. मी जे बोलतो ते करून दाखवतो ही त्यांची टॅगलाईन होती. पण कधी ते असं काही बोलून जायचे की विरोधकांना आयतं कोलीत मिळायचं. पण या स्पष्ट वक्तेपणामुळे ते अनेकदा वादात सापडले. धरणं कोरडी आहेत तर या त्यांच्या एका विधानाने संपूर्ण राज्यात गदारोळ माजवला होता. सिंचन घोटाळ्याचे 70,000 कोटींचे आरोप हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ होतं. अनेक रात्री दादा झोपू शकले नाहीत. त्यांना वाटत होतं की ज्या सिंचनासाठी त्यांनी रात्रंदिवस एक केला त्याच कामावरून त्यांना भ्रष्टाचारी ठरवलं जात होतं. अजित पवारांचा राजकीय प्रवास हा संघर्षाने भरलेला होता. जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा अनेकांना वाटलं की आता पवारांचं राज्य येईल.
पण पडद्यामागे काहीतरी वेगळं शिजत होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. अजित पवार हे सरकारमध्ये असूनही गुदमरत होते. त्यांना काम करायचं होतं, पण वरून आदेश येत नव्हते. याच अवस्थेतून जन्म झाला त्या पहाटेच्या शपथविधीचा. राजकारणातील सर्वात मोठा धक्का म्हणजे 23 नोव्हेंबर 2019ची ती पहाट. कोणालाही कल्पना नव्हती की राष्ट्रवादीचा हा सर्वात मोठा नेता भाजपच्या देवेंद्र फडणवीसांसोबत राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेईल. हा निर्णय शरद पवारांना अंधारात ठेवून घेतला होता की काय, यावर आजही चर्चा होते. हे सरकार फक्त 80 तास टिकलं, पण या घटनेने अजित पवारांना बंडखोर ही नवी ओळख दिली. ते परत पक्षात आले, पण नात्यांमधील ती जुनी वीण कुठेतरी सैल झाली होती. 2024ची निवडणूक ही अजित पवारांच्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षा होती. एका बाजूला त्यांची बहीण सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अर्धांगिनी सुनेत्रा पवार. बारामतीच्या मातीने कधीही असा कौटुंबिक संघर्ष पाहिला नव्हता. दादांच्या डोळ्यात त्या काळात पाणी अनेकदा आलं, पण कॅमेऱ्यासमोर त्यांनी स्वतःला खंबीर दाखवलं. घर फोडलं असा शिक्का त्यांच्यावर बसला, पण सत्य हे होतं की राष्ट्रवादी पक्ष वाचवण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी त्यांनी हा कठोर निर्णय घेतला होता. अजित पवार म्हणायचे, राजकारण निवडणुकीपुरतं करा, पण विकास 24 तास करा. आणि मग उजाडली ती काळी तारीख. 28 जानेवारी 2026. आपल्या लाडक्या बारामतीकडे जात असताना त्यांच्या खाजगी विमानाचा अपघात झाला. विमान अपघाताची ती बातमी वणव्यासारखी पसरली. संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. ज्या माणसाने वादळाशी 2 हात केले, तो माणूस निसर्गाच्या कोपापुढे हरला. ज्या जमिनीवर त्यांनी आयुष्यभर प्रेम केलं, ज्या बारामतीला त्यांनी नंदनवन बनवलं, त्याच मातीत दादांनी अखेरचा श्वास घेतला. हा केवळ एक उपमुख्यमंत्र्याचा मृत्यू नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक युगाचा अंत होता. त्या दिवशी ते फक्त त्यांचे समर्थकच नाही, तर त्यांचे कट्टर शत्रूही रडले. कारण सगळ्यांना माहीत होतं, महाराष्ट्र पुन्हा अजितदादासारखा प्रशासक कधीच पाहणार नाहीत. अजित पवार कोणी त्यांना सत्तेचे लोभी म्हणेल, तर कोणी विकासाचा महामेरू. पण एक सत्य नाकारता येणार नाही की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे रस्ते, धरणं आणि प्रकल्प उभे आहेत, त्यात दादांच्या हातचा ठसा आहे. काकांशी असलेलं नातं, पक्षासाठी दिलेला त्याग आणि शेवटी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी केलेला बंड. ही कथा एका अशा माणसाची आहे, ज्याने आयुष्यात कधीच हार मानली नाही.